नमस्कार. ग्रंथालीच्या साहित्याच्या पाऱ्यावर सर्व वाचकांचं आणि रसिकांचं मनःपूर्वक स्वागत करते. मी आजच्या कार्यक्रमाचे संवादक डॉक्टर मृण्मयी भजक. माती. खरं तर या छोट्याशा शब्दामध्ये काय काय सामावलेलं नाहीये. तसं बघायला गेलं तर माती हा एक छोटासा शब्द आहे, पण या शब्दाभोवती कितीतरी नाती विणलेली दिसतात. कधी हे नातं जे असतं ते माणसाचं माणसाशी असलेलं नातं असतं, कधी हे नातं माणूस आणि माती यांच्यामधलं असतं, तर कधी हे नातं निसर्ग आणि माणूस, निसर्ग आणि माती असं देखील असू शकतं. आज आपण ज्या 2 पुस्तकांबद्दल बोलणार आहोत ती दोन्ही पुस्तकं मातीशी अतिशय घनिष्ठ असं नातं असलेली पुस्तकं आहेत. आणि मातीशी असलेलं हे नातं फार वेगवेगळ्या पातळ्यांवर दोन्ही पुस्तकातून उलगडून दाखवलेलं आहे. परक्या मातीत रुजताना हा उषा तांबे यांचा कथासंग्रह आहे. परदेशस्थ भारतीयांच्या कथा यामध्ये आहेत. तर वाळूत उमटलेले ठसे हे पुस्तक डॉक्टर अर्चना जगदीश यांनी लिहिलेलं आहे. पर्यावरणाच्या संदर्भात भरीव असं काम केलेल्या महिलांविषयी आणि त्यांच्या कामाविषयी या पुस्तकात लेख आहेत. या दोन्ही पुस्तकांविषयी आज आपण बोलणार आहोत. या दोन्ही पुस्तकांच्या लेखिका आणि वाचक म्हणून सहभागी झालेले उज्ज्वला मेहेंदळे आणि प्रसाद गोसावी यांचं पारावरच्या गप्पांमध्ये मनापासून स्वागत करते. उषा तांबे हे नाव म्हणजे मराठी साहित्य विश्वात अगदी परिचित असं नाव आहे. उषाताई तांबे या मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष आहेत, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्ष आहेत आणि राज्यव्यापी शिक्षण साहित्य संमेलनाच्या विश्वस्त आहेत. 1964 साली त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये MA केलं आणि त्यावेळी त्या सुवर्ण पदकाच्या मानकरी होत्या. 30 वर्ष वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये त्यांनी इंग्रजीचं अध्यापन केलंय. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही साहित्याची जाण त्यांना आहे. मराठीतून इंग्रजीमध्ये आणि इंग्रजीतून मराठीमध्ये असे अनुवाद त्यांनी केले. मंडेलांच्या देशात या विजय नाईक लिखित पुस्तकाचं त्यांनी इंग्रजी भाषांतर केलेलं आहे. तर काबूल ब्युटी स्कूल आणि प्रिझनर्स ऑफ तेहरान, ओपन हार्ट अशा अनेक पुस्तकांचा त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केलाय. सेतू बांधियाला सागरी आणि द सिलिंग स्टोरी या 2 पुस्तकं एकाच वेळी प्रकाशित झालेली आहेत. रोमांचकारी रेल्वे, संवाद हा कथासंग्रह अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा अनुवादाचा पुरस्कार लाभलाय. तसंच स्मिता पाटील स्मृती प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट अनुवादासाठीचा पुरस्कार देखील लाभलेला आहे. परक्या मातीत रुजताना हा कथासंग्रह ग्रंथालीतर्फे नुकताच प्रकाशित झालेला आहे. उषाताई, ह्या ज्या सगळ्या कथा आहेत ह्यामध्ये काही मध्यवर्ती संकल्पना घेऊन ह्या कथा लिहिलेल्या आहेत का हो? हा, तसं म्हणता येईल. कारण लेखक हा नेहमी आपल्या अनुभवामधूनच लिहित असतो आणि माझ्या अवतीभोवती जेव्हा मी पाहते तेव्हा असं दिसतं की घरांमधली 1 किंवा 2 मुलं परदेशी गेली आहेत. आम्ही जेव्हा वाढत होतो तेव्हा आमच्या पिढीतली पण पुष्कळ मुलं परदेशी गेली, पण तेव्हा घरामध्ये 3 किंवा 4 मुलं असायची आणि त्यामुळे 1 मूल बाहेर पडलं परदेशी गेलं तरी काही त्यामध्ये फारसे अडचणी येत नसे, कुटुंबाची वीण उसवत नसे. पण आता काय झालं आहे की घरात मुळात 1 किंवा 2 मुलं आहेत आणि ती दोन्हीही परदेशी जर गेली तर मग मात्र संपूर्ण पिढी परदेशामध्ये गेली असं होतं. मग ती नातवंड पूर्णपणे परदेशात वाढतात. त्यांचं बोलणं, त्यांचं खाणं, त्यांचं कपडे, त्यांचं वागणं सगळंच वेगळं होऊन जातं आणि त्यामुळे मग समाजामध्ये जरा हलचल होऊ लागते. मागे राहिलेल्या त्यांच्या आईवडिलांच्या कथा मराठी साहित्यात आलेल्या आहेत, परंतु तिथे जाऊन जे राहिले त्यांना काय अडचणी आल्या, त्यांनी त्या कशा सोडवल्या, त्या सोडवल्या आहेत का अजून काही शिल्लक आहेत, अशा तऱ्हेचे प्रश्न मला पडले आणि म्हणून त्या कल्पनेच्या भोवती मी या कथा लिहिलेल्या आहेत. जेव्हा आपण म्हणतो की परक्या मातीत रुजताना म्हणजे परक्या मातीत जाऊन माणसं रुजतात, पण मातीत रुजणारी फक्त माणसं नसतात, तर खऱ्या अर्थाने वनस्पती, झाडं ही मातीत रुजत असतात, वाढत असतात. प्राण्यांचंही जंगल असतं आणि एकूणच पर्यावरण आणि माती हे अगदी खूप जवळचं असं असतं. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर अर्चना जगदीश या गेली 25 वर्ष जंगल आणि पर्यावरण संरक्षणासाठी उत्तर सह्याद्री कोकण विभागात काम करतायत.
मानव वनस्पतीशास्त्रात त्यांनी PhD केली आहे. भारत सरकारच्या वनस्पती सर्वेक्षण विभागातील नोकरी सोडून त्यांनी 30व्या वर्षी प्रत्यक्ष जंगल संरक्षण करण्यासाठी अप्लाइड एन्व्हायरमेंट रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली आहे 1994 साली. अर्चनाताई लीड म्हणजेच लीडरशिप एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या 2000 सालापासून फेलो आहेत. पर्यावरणाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांनी देशविदेशात काम केलेलं आहे. 2010 मध्ये त्यांना कोकण वसुंधरा पुरस्कार आणि 2016 मध्ये वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा पर्यावरण पुरस्कार लाभलेला आहे. नागालँडच्या अंतरंगात हे त्यांचं प्रवास वर्णन आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे या पुस्तकाला. तसंच नात्यास नावं आपल्या या पुस्तकालाही पुरस्कार लाभलेले आहेत. तर अर्चनाताई, आपण ह्या पुस्तकाविषयी तर बोलणार आहोतच, पण त्याआधी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही स्वतः पर्यावरणाच्या क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत आहात आणि प्रत्यक्षपणे कार्यरत आहात. तर थोडंसं तुमच्या कामाविषयी आधी बोलूया, म्हणजे आपल्या बोलण्याला एक असा छान बेस तयार होईल. नमस्कार, मी अर्चना जगदीश. मी या सगळ्या सदराबद्दल किंवा त्याच्यावरती तयार झालेल्या पुस्तकाबद्दल बोलण्याआधी मला नक्कीच आवडेल आम्ही काय काम करतो आणि माझा या सगळ्या स्त्रियांच्या कामाशी दुरान्वय का होईना पण कसा संबंध आहे हे सांगायला मला आवडेल. गेली 26-27 वर्ष अप्लाइड एन्व्हायरमेंटल रिसर्च फाउंडेशन या आमच्या संस्थेतर्फे आम्ही उत्तर सह्याद्रीमध्ये, विशेषतः कोकणाच्या 3 जिल्ह्यांमध्ये म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्यक्ष जंगल संरक्षणाचं काम आम्ही करतो. प्रत्यक्ष जंगल संरक्षणाचं काम असं म्हणायचं कारण म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की जंगल संरक्षण ही सरकारची जबाबदारी आहे, किंवा दुसरा एक चांगला समज असा आहे की आपण झाडं लावली, आपण जाणीव जागृतीचे कार्यक्रम घेतले की आपोआप जंगल वाचेल. तर तसं होत नसतं. तुम्हाला लोकांच्या बरोबर रोज चर्चा करून, रोज काहीतरी उपाय शोधून, त्यांना पटेल असा कार्यक्रम हाती घेऊन हे काम करावं लागतं. आणि आम्ही गेली 27 वर्ष लोकसहभागातून आधी देवराई संरक्षण आणि नंतर खाजगी मालकीच्या जमिनींवरचं जंगल कसं वाचवता येईल आणि त्याच्यासाठी नवे नवे प्रयोग कसे करता येतील आणि प्रयोग यशस्वी झाले की ते मोठ्या प्रमाणावर कसे करता येतील आणि त्यायोगे कसं जंगल आपल्याला वाचवता येईल याच्यावरती काम करतो. कोकणामध्ये खाजगी जंगल खूप आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने कुऱ्हाडीला बळी पडत चाललेल्या पण तरीही परंपरेचा धागा टिकून असलेल्या देवराया आहेत आणि हे काम आम्ही करतो. या कामाबद्दल बोलायचं झालं तर खूप आहे, परंतु मी स्वतः प्रत्यक्ष पर्यावरण संरक्षणाचा कृती कार्यक्रम राबवत असल्यामुळे आणि ही संस्था मी स्वतः आणि माझ्या काही समविचारी मित्रमैत्रिणींनी सुरू केलेली असल्यामुळे हे काम करत असताना आत्तापर्यंत अनेक अडचणी आल्या आणि त्या अडचणींवर मात करताना जेव्हा मी खूप वाचत गेले तेव्हा पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये असंच जमिनीवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या स्त्रिया किंवा त्या काळाप्रमाणे लिहिण्याचं, त्याच्याबद्दल बोलण्याचं, चर्चा करण्याचं काम करणाऱ्या स्त्रिया या मला नेहमीच प्रेरणा देत आलेल्या आहेत. आणि या सदराच्या निमित्ताने या पुस्तकामध्ये ज्या ज्या स्त्रियांबद्दल लिहिलेलं आहे त्यांचं काम हे माझ्या अगदी मनाच्या जवळचं आहे आणि म्हणूनच या वाळूत उमटलेले ठसे या पुस्तकाबद्दल बोलायला मला अतिशय आवडतं, कारण ते माझ्या प्रत्यक्ष कामाशी खूप जवळून जोडलं गेलेलं आहे. खरंय, पर्यावरणासारखे प्रश्न हे फक्त चर्चा करून सुटणारे नसतात, त्याला प्रत्यक्ष कृतीही लागतेच. उषाताई, माणसं वेगवेगळ्या कारणांसाठी परदेशात जातात, तिथे कायमची स्थलांतरित होतात, म्हणजे स्थलांतराची कृती करतात आणि नंतर त्यांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. खरं तर अमेरिकेत जाणं हे अनेक भारतीयांसाठी एक स्वप्न असतं, पण तिथे गेल्यानंतर अनेक प्रश्न त्यांना भेडसावतात आणि यापैकी अनेक प्रश्न तुम्ही या कथांमध्ये, या पुस्तकांमध्ये मांडलेले आहेत. त्याविषयी माणूस सहजासहजी स्थलांतर करत नाही. स्थलांतरासारखं देशत्यागासारखं दुसरं दुःख नाही असं म्हणतात. काही लोक साहसासाठी जातील, काही लोक इथे या देशात राहणं अशक्य झालं म्हणून जातील. परंतु मी ज्या लोकांबद्दल लिहिते, ज्या मुलांबद्दल लिहिते आहे, ती मुलं जास्त चांगलं जीवनमान मिळेल म्हणून अमेरिकेमध्ये गेलेली आहेत.
आणि जाताना त्यांच्या मनात काही कल्पना आहेत. म्हणजे तिथल्या सुविधा, तिथली घरं, तिथले रस्ते, तिथलं जीवनमान हे आपल्यापेक्षा चांगलं आहे हे त्यांना दिसतं आहे. परंतु त्याचबरोबर तिथला वाटणारा एकटेपणा, वेगळं अन्न, वेगळी भाषा, आपल्याला मिळणारी वेगळी वागणूक याची त्यांना कल्पना आहे का, असा मला प्रश्न पडतो. हे माझं आयुष्य आहे, मला हवं तसे मी जगणार, हे ऐकायला चांगलं वाटतं. पण इतरांची अजिबात पर्वा न करता किंवा अगदी जोडीदाराचा सुद्धा विचार न घेता आपले निर्णय आपण घेत राहणं, इतकी कमालीची स्वयंकेंद्रितता आपल्याला झेपू शकणार आहे का? समलिंगी नात्यांना आपण स्वीकार करू शकणार आहोत का? प्रमाणबद्ध शरीराचं महत्त्व किती मानायचं? अमेरिकेतल्या भारतीयांचं म्हातारपण कसं जाणार आहे? हे असे अनेक प्रश्न मला दिसत होते. आता आपल्याकडे कुटुंब म्हणजे खूप मोठा आधार वाटतो, पण कधीकधी तो अडचणीचाही असतो. आणि अमेरिकेत जेव्हा आपलं कुटुंबच नसतं तेव्हा निराधार वाटतं का? हे सगळे प्रश्न या स्थलांतरांसमोर आहेत आणि ते मी या कथांमधनं मांडायचा प्रयत्न केला आहे. उषाताई, हे प्रश्न तर तुम्ही मांडले आहेतच, पण अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांचं वर्णन तुम्ही खूप छान केलेलं आहे, सार्थपणे केलेलं आहे. दोन्ही संस्कृती खूप छान ह्या पुस्तकात चितारलेल्या आहेत. त्याविषयी आपण ज्या मातीमध्ये जन्मतो किंवा वाढतो त्या मातीचे जे संस्कार असतात ते आपल्या मनावर अगदी खोलवर रुजलेले असतात. नवीन वातावरणाला जेव्हा आपण सामोरं जातो तेव्हा आपली प्रतिक्रिया त्या संस्कारांवर ठरत असते. त्यामुळे असं होतं की अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय मुलांना, तरुणांना आपल्यापेक्षा वयाने आणि ज्ञानाने श्रेष्ठ असलेल्या प्रोफेसरला एकेरी नावाने हाक मारणं कठीण जातं. इथे शिक्षण घेऊन तिथे संसार करणाऱ्या भारतीय आईवडिलांना आपल्या मुलांनी उलट उत्तरं दिलेली सहसा खपत नाहीत. पण त्याचबरोबर त्यांना हेही जाणवतं की आपल्याकडे जितका टोकाचा आज्ञाधारकपणा आहे त्यामध्ये नवीन विचार करण्याला काही प्रोत्साहन मिळत नाही. आणि त्यामुळे ही काहीशी उद्धट वाटणारी अमेरिकेत वाढणारी मुलं खूप जास्त नवीन विचार घेतात, नवीन काहीतरी शोधून काढतात, हेही मान्य करावं लागतं. तर हा असा संस्कृती संघर्ष आहे आणि तो या कथांमधनं दाखवायचा मी प्रयत्न केला आहे. वा, मला वाटतं लेखिकेची संवेदनशीलता देखील आहे यामध्ये. पर्यावरणासंदर्भात काम करणारे अनेक स्त्री पुरुष आहेत, विद्यार्थी आहेत. अर्चनाताई, पण तुम्हाला असे अनेक लोक विचारत असतील की एवढे सगळेजण काम करणारे आहेत, पण स्त्रियांविषयीच तुम्ही का लिहिलं या पुस्तकात? हा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे मृण्मयी, कारण सगळ्यांच्या मनात असं येतंच की फक्त स्त्रियांबद्दलच का लिहावं असं वाटलं. मी पुस्तकामध्ये पण उल्लेख केलेला आहे की अनेक पुरुष देखील पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये जास्ती काम करतात, परंतु या क्षेत्रामध्ये झोकून देऊन काम करणं हे संवेदनशील स्त्रियांकडून जास्ती मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. आणि मला असं वाटलं की हे लोकांसमोर आलं पाहिजे, कारण कुठल्याही अवघड प्रश्नाकडे स्त्रिया आणि पुरुष वेगवेगळ्या पद्धतीने बघतात. आणि या पुस्तकामध्ये मी ज्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे त्या जानकी अम्मल असतील, भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाच्या पहिल्या संचालक, किंवा दुर्गाबाई भागवत असतील, किंवा आत्ता सुंदरबनमध्ये काम करणारी माझी मैत्रीण अजंता डे असेल, यांच्या पुढचे पर्यावरणाचे प्रश्न खूप वेगवेगळे होते. त्या ज्या क्षेत्रात काम करत होत्या तिथली आव्हानं वेगळी होती, परंतु त्या सगळ्यांनी एकाच संवेदनशील पद्धतीने या प्रश्नांकडे बघितलं आणि खचून न जाता कितीही अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात करत उत्तरं शोधली आणि लोकांच्या बरोबर जुळवून घेणं हे मला असं वाटतं बायकांच्या मनामध्ये किंवा बायकांच्या स्वभावामध्ये आपोआप असतं. एका प्रकारे त्यांना संवाद जास्ती चांगला साधता येतो, त्यामुळे त्यांनी उत्तम काम केलं. शिवाय मी या ज्या सगळ्या स्त्रियांबद्दल लिहिलेलं आहे त्यांनी काम तर केलंच, पण संवेदनशीलपणे आपले अनुभव स्टोरी टेलिंग किंवा छान गोष्टी सांगितल्यासारखे सांगितले. यात मला ॲन लबास्ट्रील ही जी एकटी राहिलेली बाई होती न्यूयॉर्क जवळच्या एका मोठ्या पार्कमध्ये, तर तिचं काम आणि तिने स्टोरीज इतक्या सुंदर लिहिलेल्या आहेत. आणि बायकांना गोष्टी वेल्हाळपणा पण मुळातच असतो, म्हणून मुद्दाम बायकांबद्दल लिहिलं. आणि अर्थातच चतुरंगमधल्या 2019च्या एका सदरामध्ये हे सगळे लेख आले होते.
आणि वेग भवतालाचा असं घेताना अर्थातच स्त्रियांबद्दल लिहिणं साहजिक होतं. म्हणून मुद्दाम स्त्रियांबद्दल लिहिलं. पण मला असे अनेक उत्तम काम करणारे, तितकेच संवेदनशील असणारे पुरुष देखील माहिती आहेत. कधीतरी मी लिहीन त्यांच्याबद्दल. धन्यवाद मृण्मयी. या पुस्तकात अनेक भारतीय आणि परदेशी स्त्रिया आहेत. अभ्यासाच्या निमित्ताने आपल्या देशातील स्त्रिया आणि पाश्चिमात्य संशोधक स्त्रिया यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा ह्यामध्ये तुम्हाला काही तफावत जाणवली का हो? आपण जर पूर्वीचा काळ बघितला, म्हणजे साधारण 19व्या शतकाच्या शेवटी किंवा 20व्या शतकाच्या सुरुवातीला, तेव्हा भारतामध्ये अशा प्रकारचं काम स्त्रिया जास्ती करताना दिसत नाहीत. परंतु पाश्चिमात्य जगामध्ये ज्या स्त्रियांनी असं काम केलं त्यांना सुद्धा सोयीसुविधा अशा काही सहज मिळालेल्या नव्हत्या. आणि म्हणजे तुम्ही जर मेरियन नॉर्थ या सगळ्या झाडांची जगभर फिरून तैलचित्र काढणाऱ्या एका स्त्रीची गोष्ट माझ्या पुस्तकातली वाचली तर तुम्हाला लक्षात येईल की त्या काळी तिने एकटीने असा प्रवासाचा निर्णय घेणं, त्याच्यासाठी स्वतःची सगळी जी काही पुंजी आहे ती विकून टाकणं, ही जी अडचण होती ती त्याच्यानंतर पॉली हिगिन्सनी काही वर्षांपूर्वी निसर्गाला न्याय मिळावा किंवा निसर्ग संहार हा गुन्हा मानावा यासाठी जी धडपड केली, तेव्हा तिला पण असंच करायला लागलं. तिला काही कोणी खूप ग्रँट्स दिल्या नाहीत. तिला सुद्धा आपलं राहतं घर विकावं लागलं आणि त्यातनं तिने हा सगळा लढा दिला. त्यामुळे मला असं वाटतं काळ बदलला तरी संशोधन करण्यामध्ये संशोधनाला एक वेळ काहीतरी ग्रँट्स मिळू शकतात, परंतु प्रत्यक्ष काम करण्यासाठी तुम्हाला नेहमीच अडचणी येतात. थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणजे प्रयोगशाळा असतील किंवा काही साधनं सुविधा असतील, रेफरन्सेस आणि लायब्ररी असतील, या पाश्चिमात्य जगामध्ये जास्ती असतात. पण आता मला असं वाटतं ग्लोबलायझेशन बरोबर भारतामध्ये सुद्धा अशा सुविधा निर्माण होत आहेत. परंतु प्रत्येक वेळी तुम्हाला पुरुष सहकाऱ्यांच्याकडनं तितकं सहकार्य मिळतं आहे की नाही, तुमच्या कामाबद्दल कोणी कौतुक करतं आहे की नाही, हे जे प्रश्न होते ते आत्ता कुठे अगदी किंचित बदलायला लागलेत असं मला असं वाटतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की स्त्रियांना काम करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यांना असणाऱ्या सोयीसुविधा यात थोडाफार फरक असला तरी आव्हानं तीच होती. आणि या सगळ्या स्त्रियांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ती पेलली आणि आपल्याला हवं ते काम करून दाखवलं. खरंच, देश असो वा परदेश, आव्हानंही असतातच. परक्या मातीत रुजताना हे पुस्तक वाचतानाही हेच जाणवतं. उषाताई, पुस्तकाच्या मलपृष्ठावर पुस्तकाचं सार आहे असं मला वाटतं. भारतीय स्त्री पुरुष भारतीय आणि अमेरिकन राष्ट्रध्वजाला वंदन करताना दिसत आहेत. या मलपृष्ठामागची संकल्पना सांगा ना. माझी मुलगी पद्मिनी वॉशिंग्टन DC राहते. यावर्षीचा 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन त्यांनी महाराष्ट्र मंडळाची, ती त्या महाराष्ट्र मंडळात काम करते, तर त्या लोकांनी झेंडावंदन करून केला. पण ते झेंडावंदन कसं, तर एक तिरंगा आणि एक स्टार अँड स्ट्राइप्स, म्हणजे अमेरिका आणि भारत दोन्ही देशांचे झेंडे त्यांनी उंचावले आणि त्यांना वंदन केलं. त्यात मला असं वाटतं की त्यांना असं सुचवायचं आहे की आपण अमेरिकेचे नागरिक झालो म्हणजे आपली स्वदेशनिष्ठा कमी होत नाही, आणि त्याचबरोबर अमेरिकेत राहायचं, तिथले सगळे फायदे घ्यायचे आणि त्या देशाबद्दल काहीही कृतज्ञता व्यक्त करायची नाही, हे सुद्धा गैर आहे, हे त्यांना जाणवतं. मुळात दुसऱ्या कोणाला आदर दाखवण्यासाठी आपल्याकडे कमीपणा घेण्याची गरज नसते, हे त्यांच्या लक्षात आलं आहे. आणखीन एक गोष्ट अशी झाली आहे अमेरिकेमध्ये की खूप भारतीय अत्यंत उच्च पदावर जाऊन पोचलेले आहेत. त्यामुळे सुद्धा एक प्रकारचा अभिमान, एक प्रकारचं स्थैर्य या पिढीच्या मनात आलेलं आहे आणि त्याचं हे मला प्रातिनिधिक चित्र वाटलं, म्हणून ते मी मलपृष्ठावर घेतलं आहे. वा, अर्चनाताई, सगळ्याच जणींचं काम ग्रेट आहे. खरं तर हा प्रश्न विचारणंच जरा अवघड आहे, पण तरीही ह्या सगळ्यांमधल्या तुमच्या लाडक्या किंवा तुम्हाला खूप छान भावल्या अशा कोण आहेत, अशा कुठल्या स्त्रिया आहेत, काय सांगाल? मृण्मयी, हा प्रश्न खरं तर अवघड आहे की ह्यातल्या नक्की कोण आवडतात. मला खरं म्हणजे सगळ्याच आवडतात, पण तरी मगाशी मी सांगितलं तसं मला ॲन लाबास्टिल ही भयंकर आवडते आणि तिची जी पुस्तकं आहेत वाईल्ड वुमन किंवा इतरही, ती अतिशय मनावरती खोल परिणाम करणारी आहेत.
त्याच्यानंतर मला जिने हिमबिबट्या वाचवण्यासाठी धडपड केली ती बायर जारगाल भगवान सरीन नावाची जी बाई आहे, तर तिचं काम आणि तिचं धाडस मला फार आवडतं. आणि तिच्याकडनं जी कृती झाली आहे ती खरंच सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की कृती करणं किती अवघड असतं. तिने नुसतं संशोधन किंवा बायकांच्या बरोबर हिमबिबट्याची सोविनियर्स करून ती थांबली नाही, तर तिने कित्येक मैल मोठा प्रदेश हा हिमबिबट्यांचं अभयारण्य होईल याच्यासाठी काम केलं आणि ते करून दाखवलं. त्याच्यानंतर मला नलिनी नाडकर्णी आवडतात, कारण मी स्वतः वनस्पती शास्त्रज्ञ असल्यामुळे मला झाडांबद्दल जास्ती प्रेम आहे. त्यामुळे मला नलिनी नाडकर्णी, ज्यांनी पर्णसंभाराचं जग आणि कॅनोपीमध्ये काय काय असतं झाडांच्या याच्याबद्दल काम केलं, त्याच्यासाठी स्वतः अनेको वर्ष अनेको दिवस झाडांवर आणि जंगलांमध्ये राहिल्या, त्यांचं पुस्तकही फार सुंदर आहे. त्याच्यानंतर मला नवीन ज्या मुली आहेत त्याच्यामध्ये अनुना द बेवर, ग्रेटा थनबर्ग सारखं काम करते असं म्हणायचं नाही, कारण तिने इंडिपेंडेंटली काम सुरू केलं होतं. किंवा बानू हरालू हिनी जे अमूर फाल्कन्स आहेत, नागालँडमध्ये पूर्वी मोठ्या संख्येने वोखा जिल्ह्यात त्यांची शिकार व्हायची, त्यांना वाचवण्याचं मोठं काम केलं, ती आवडते मला. आणि अर्थातच डायन फॉसी, बिरुटे गाल्टिगास आणि जेन गुडाल या तर म्हणजे कुठलंही त्यांचं पुस्तक घेऊन कधीही वाचायला लागावं आणि ते तुम्हाला खूप प्रेरणा देतं. त्यामुळे त्या तिघी आणि विशेषतः बिरुटे गाल्टिगास आणि डायन फॉसी यांनी ज्या संवेदनशील रीतीने आपल्या पुस्तकांमध्ये ओरांगुटान आणि गोरिलाच्या बद्दल लिहिलेलं आहे ते मला वाटतं फार सुंदर आहे. आणि त्यामुळे मला हे सगळं लिहिताना फार मजा आली आणि त्यांचं संवेदनशीलपणे त्यांनी लिहिलेलं थोडंफार का होईना माझ्या लेखांमधनं मी लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केलाय असं मला वाटतं. अर्चनाताई, हे जे पुस्तक आहे तुम्ही काय सांगाल वाचकांना? म्हणजे मुळात हे पुस्तक कुणी वाचावं किंवा कुणासाठी आहे, काय सांगाल? अवघड प्रश्न मृण्मयी हा. मला असं वाटतं ज्याला ज्याला मराठी वाचायला आवडतं आणि ज्याला ज्याला निसर्गाबद्दल प्रेम आहे त्या सगळ्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. विशेषतः ज्यांना पूर्वीच्या काळापासून ते आजपर्यंत स्त्रियांनी निसर्ग आणि पर्यावरण संरक्षणासाठी किंवा वेगवेगळ्या प्रजातीच्या प्राण्यांसाठी काय काय अभ्यास केला, काय काय विचार मांडला आणि कसा कसा आपल्यासमोर असलेल्या सामाजिक, आपल्या कामाच्या ठिकाणी असलेल्या किंवा राजकीय अशा सगळ्या अडथळ्यांना तोंड देत कशा पद्धतीने त्यांनी याच्यावर मात केली हे समजायला हे पुस्तक महत्त्वाचं आहे. पण मला असं वाटतं की तरुण स्त्रियांनी किंवा निसर्गप्रेमींनी हे पुस्तक जरूर वाचावं, कारण याच्यामध्ये फक्त या बायकांची हकीकत नसून काही विचार मांडलेला आहे. आणि या सगळ्या लेखांमधून कोणाला जर प्रत्यक्ष कृती करण्याची इच्छा झाली किंवा आपणही झोकून देऊन निदान थोडा काळ का होईना काम करावं असं वाटलं तर मला असं वाटतं ते फार महत्त्वाचं आहे. कारण आजच्या काळामध्ये संशोधनाचं क्षेत्र असेल किंवा प्रत्यक्ष काही करण्याचं क्षेत्र असेल, अर्थ हे एकमेव मूल्य उरलेलं आहे, परंतु त्या मूल्याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी असतं आणि ते केल्याने आपल्याला जीवनाचा खरा आनंद मिळतो हे मला असं वाटतं या स्त्रियांच्या हकीकतींमधून आपल्याला कळेल. त्यामुळे ज्यांना ज्यांना वाचायला आवडतं, ज्यांना ज्यांना अजूनही विचार करावासा वाटतो आणि वेगळं काहीतरी करावंसं वाटतं, त्या सगळ्यांनी हे पुस्तक माझं जरूर वाचावं. आणि ग्रंथाली प्रकाशनाचे मी पुन्हा एकदा आभार मानते, सुदेश आणि त्याच्या सगळ्या टीमचे आभार, कारण अतिशय छान प्रोडक्शन त्यांनी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की लोकांनी जसं माझं सदर वाचून मला प्रतिक्रिया कळवल्या तसंच हे पुस्तक वाचूनही इतर अनेकांनी ज्यांनी सदर वाचलं नसेल त्यांनीही मला कळवावं. आणि पुन्हा एकदा साहित्याच्या पारावर आलेल्या सगळ्यांना आणि हा कार्यक्रम ऐकणाऱ्यांना आणि विशेषतः मृण्मयीला मनःपूर्वक धन्यवाद. उषाताई, हा जो विषय आहे हा अतिशय वेगळा असा विषय आहे आणि तुम्ही खूप उत्तम पद्धतीने तो मांडला आहे. तर हा विषय तुम्हाला जवळचा का वाटला आणि का लिहावं असं वाटलं या विषयावर? तर काही विषय साहित्यामधनं फारसे घेतले जात नाही, त्याची काही अनेक कारणं असतात. एक असं असतं की काही विषय फार क्लेशदायक असतात. जसं देशाच्या फाळणीचा विषय आहे, तो मनालाच फार क्लेशदायक आहे. काही विषय समाजाच्या विशिष्ट वर्गापुरते मर्यादित असतात, म्हणून ते साहित्यात घेतले जात नाहीत. पण आता परदेशात राहणारी पुढची पिढी
ही समाजाच्या सर्व स्तरांमधनं येताना दिसते आहे. एकीकडे देशामध्ये एकटे राहिलेले आजी आजोबा आणि दुसरीकडे परदेशामध्ये बाळंतपण बालसंगोपन एकट्याने निभावणाऱ्या त्यांच्या नाती किंवा मुली आणि त्यांना मदत करणारे त्यांचे तेवढेच अननुभवी नवरे असं चित्र आहे. आता हे चित्र पालटणार आहे का तर नाही, हे चक्र फिरणार परत आहे का तर नाही, आणि ते फिरावं अशी कोणाची इच्छा पण नाही. एवढंच आहे की हे चित्र बदललं आहे, हे मराठी साहित्यामध्ये यावं आणि त्याची वाचकांनी दखल घ्यावी अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून मी या विषयांवर या कथा लिहिल्या आहेत. या सर्व समस्या मला समजल्या आहेत असा माझा दावा नाही. ज्या समजल्या त्या पुरेशा खोलवर मी गेले आहे असाही माझा दावा नाही. पण हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे एवढं मात्र मला सांगायचं आहे. परक्या मातीत रुजताना या उषा तांबे यांच्या पुस्तकावर वाचक म्हणून सहभागी होणार आहेत डॉक्टर उज्ज्वला मेहेंदळे. डॉक्टर उज्ज्वला मेहेंदळे या मुंबई मराठी साहित्य संघाच्या साहित्य विभागाच्या कार्याध्यक्ष आहेत आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कार्यवाह आहेत. ऐकूया डॉक्टर उज्ज्वला मेहेंदळे यांना. कथा हा प्रकार काही आपल्याला नवीन नाही. खरं तर हरिभाऊ आपट्यांपासून कथेच्या लेखनाला सुरुवात झाली आहे. ती आता जवळजवळ मिलिंद बोकिलांपर्यंत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कथा आपण ऐकतो, वाचतो. त्यात दलित कथा आहेत, ग्रामीण कथा आहेत, विनोदी कथा आहेत, विज्ञान कथा आहेत. उषाताईंची कथा ही ह्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. आत्ता खरं तर दलित साहित्य खूप वेगाने पुढे जात आहे. पण दलित लोकांमध्येच फक्त प्रश्न आहेत का? मध्यमवर्गीयांमध्ये ते नाहीत का? तसं नाही आहे. दलितांचे प्रश्न महत्त्वाचे आहेतच, विज्ञान कथा याही महत्त्वाच्या आहेत. पण त्याच्याबरोबर मनोव्यापारातून निर्माण होणाऱ्या कथा ह्याही फार महत्त्वाच्या आहेत. यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की मध्यमवर्गीय मुलांना लहानपणापासूनच हे शिकवलं जातं की शिक्षणाशिवाय आयुष्याला अर्थ नाही. त्यामुळे शिक्षणाकडे लक्ष दिलं जातं, शिक्षणात प्रावीण्य मिळवलं जातं आणि पुढे प्रत्यक्ष जीवनात मात्र वेगळंच दृश्य दिसतं. कोणीतरी कुणाचा तरी गॉडफादर येतो आणि आपल्यापेक्षा कमी असलेल्या माणसाला वरचं स्थान मिळतं. अनेक तऱ्हेचे अन्याय आपल्या नोकरीत किंवा शिक्षणात आपल्याला बघायला मिळतात आणि मग नकोच ते असं म्हणून ही मुलं सरळ परदेशची वाट धरतात. दोघंही जण नोकऱ्या करत असले तर परदेशात काय किंवा इथे सुद्धा अनेक प्रश्न निर्माण होतात. कामाच्या जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे घराकडे तितकं लक्ष देता येत नाही. हे स्त्रीनी करावं एवढीच अपेक्षा धरली जाते, पण तीही नोकरी करत असते, तिलाही ते करता येत नाही. मुलांच्या बाबतीतले प्रश्न कसे सोडवावेत हा एक मोठा प्रश्न असतो. कधीकधी एकमेकांना वेळ देणंसुद्धा अशक्य होऊन बसतं आणि मग त्यातूनच वाद निर्माण होतात. नवीन नवीन पिढीप्रमाणे काही वेगळ्या कल्पनाही तरुण मुलं मुली डोक्यात घेऊन बसतात. शारीरिक सौंदर्याबद्दलच्या कल्पना किंवा फिटनेसबद्दलच्या कल्पना आणि मग त्याच्यासाठी असलेलं डाएट ह्यातूनसुद्धा मानसिक ओढाताण व्हायला लागते आणि मग त्यातून प्रश्न निर्माण होतात. परक्या मातीत रुजताना या कथासंग्रहात एकूण 13 कथा आहेत. बहुतेक सगळ्या कथा ह्या प्रश्नांचाच मागोवा घेणाऱ्या आहेत. या 13 कथांपैकी काही कथांमध्ये या फिटनेसबद्दल किंवा डाएटबद्दल त्याचा अतिरेक झाल्यामुळे होणारे मनोगंड असे निर्माण झालेले आहेत, त्याचा विचार केलेला आहे. किंवा काही वेळेला मुलगी म्हणजे पत्नी पुढे जाते आणि मग पती मागे राहिला तर त्याच्या मनात निर्माण होणारा न्यूनगंड याचाही विचार केलेला आहे. या कथासंग्रहातल्या बहुतेक सगळ्या कथा या तरुण जोडप्यांच्या आहेत. फक्त 2 कथा या तिथे गेलेल्या पालकांविषयीच्या आहेत. पालकांचे प्रश्न आणखी वेगळे आहेत, पण तरुण जोडप्यांमध्ये असलेले प्रश्न उषाताईंनी फार छान हाताळलेले आहेत. खरं तर त्या काही तशा स्वतः इतक्या तरुण नाही, आजीच्या वयाच्या असलेल्या ह्या उषाताई तांबे ह्या मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये जणू काही विलीन झालेले आहेत.
या व्यक्तिमत्वांचा त्यांनी चांगला अभ्यास केला आहे. त्यांचे मनोव्यापार काय असतील ते त्यांनी जाणून घेतलेले आहेत आणि त्यातून या कथा निर्माण झालेल्या आहेत. त्यांनी विचार करताना किंवा कथा लिहिताना कधीही लांबण लावलेली नाही. ज्या वेळेला त्यांनी सांगितलेली आहे कथा, ती एखादं निवेदन करावी अशी साध्या सोप्या भाषेमध्ये, अगदी ओघवत्या भाषेमध्ये आहे. या कथेला जर ऑडिओ स्वरूप दिलं तर ते अधिक चांगलं होईल. कारण मैत्रिणीला एखादी घटना सांगावी तशी ही कथा त्यांनी प्रत्येक ठिकाणी सांगितलेली दिसते. कथा सांगताना त्यांनी या कथेमध्ये अशी घटना घडली एवढीच आपल्यापुढे ठेवलेली आहे. त्यातून निघणारं तात्पर्य नाही, त्यातून होणारा बोध नाही, किंवा त्यांनी स्वतःही काही सुचवलेलं नाही. जे काय घडलं ते असं घडलं असं त्या सांगतात. आणि त्यामुळे खरं तर आपल्यासुद्धा अवतीभोवती अशा तऱ्हेच्या घटना घडलेल्या आपण बघतो. या काही फक्त परदेशातच घडतात असं नाही. आजकाल इथेही सुशिक्षित मुलं खूप आहेत, इथेही दोघं राहणारी मुलं पुष्कळ आहेत. त्यामुळे त्यांच्यातही या गोष्टी होऊ शकतात. पण तरीही समलैंगिकता म्हणा किंवा धार्मिक दृष्टीने दोघांचे दोन वेगळे धर्म आलेले असल्यामुळे होणारे प्रश्न म्हणा किंवा करिअरच्या दृष्टीने दोघांच्यामध्ये साधर्म्य नसल्यामुळे म्हणा जे प्रश्न निर्माण होतात. काही वेळेला घरचे संस्कार वेगळ्या पद्धतीचे असतात, त्यामुळे आणखी वेगळे प्रश्न निर्माण होतात. भाषेचा अडसर असतो, त्यामुळेही होऊ शकतात. तेव्हा हे जे सगळे प्रश्न आहेत त्याच्याकडे उषाताईंनी अतिशय जागरूकपणाने बघितलेलं आहे. आणि जणू की आपल्या भोवती घडणाऱ्याच या सगळ्या घटना आहेत असं आपल्याला त्यांच्या कथा वाचत राहताना वाटतं. या कथांचा हा कथासंग्रह काढताना ग्रंथालीनी अतिशय मेहनत घेतलेली आहे. त्याला यथायोग्य असं मुखपृष्ठ दिलं आहे, अगदी साधंसुधं, परंतु परक्या मातीत रुजताना हे अतिशय अर्थपूर्ण असं शीर्षक या कथासंग्रहाचं आहे. आणि एक साधंसं रोपटं आपण जेव्हा एखाद्या कुंडीतनं काढून दुसरीकडे लावतो त्यावेळेला त्याची वाढ कशी होईल याचा विचार आपल्या मनात येईल असं हे मुखपृष्ठ आहे. आणि आता ही रोपं रुजली आहेत. परदेशात गेलेली ही मुलं आता तिथलं सगळं संस्कार किंवा आपले संस्कारसुद्धा तिथे व्यक्त करायला शिकली आहेत. तिथे ते आपली भाषा बोलतात, आपले खाद्यपदार्थ लोकांना ते दाखवतात, त्यांच्याशी ते याबाबतीत सगळं काही शेअर करतात. आणि त्यामुळे जे मलपृष्ठ केलं आहे ते अतिशय सुरेख आणि नवीन मातीत रुजलेली ही रोपटी आता कशी भव्य होत चाललेली आहेत हे आपल्याला दाखवणारं असं हे मलपृष्ठ आहे. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने हे पुस्तक अतिशय सुंदर झालेलं आहे. आणि जणू काही ग्रंथालीच्या मुकुटामध्ये हे एक नवीन मोरपीस खोचलं आहे असं मला वाटतं. डॉक्टर अर्चना जगदीश यांच्या वाळूत उमटलेले ठसे या पुस्तकाविषयी आपली वाचक प्रतिक्रिया देणार आहेत नाशिकचे प्रसाद गोसावी. ऐकूया. नमस्कार, मी प्रसाद गोसावी. नुकतेच मी अर्चना जगदीश गोडबोले यांचे वाळूत उमटलेले ठसे हे पुस्तक वाचले. 2019मध्ये वेद भवतालचा या सदरात लिहिलेल्या लेखांचे हे पुस्तक बनलेले आहे. 2019मध्ये दर 15 दिवसांनी प्रकाशित होणारे लेख मी वाचत होतोच. पण ह्या पुस्तकाचा फायदा हा की सगळे लेख एकत्रित असल्याने वाचनात सलगता येते. जरी स्त्री पुरुष ही एकाच रथाची दोन चाके असे म्हटले जाते, तरीही पुरुष चाक कायम जोरात धावते आणि स्त्री चाकाला आपल्या मागे यायला लावते. आपली पुरुषसत्ताक पद्धती याला बऱ्याच अंशी जबाबदार आहे. स्त्रियांना संधी मिळाल्यास स्त्री चाक पण तितक्याच जोरात, कधी तर जास्त जोरात जाताना दिसते. जेन गुडाल, सिंथिया मॉस, डायना फॉसी यांच्यासारख्या खूप मोठ्या व्यक्तिमत्वांची मला ओळख होती. त्याचबरोबर इतरही अनेक व्यक्तिमत्वे जशी की ॲनी एलिस डँग, बानू हरालू, जॉयस पूल वगैरे माझ्या वाचनात आलेले नव्हते. वेद भवतालच्या लेखाच्या निमित्ताने अनेक नवीन कर्तबगार स्त्री व्यक्तिमत्वांबद्दल
माहिती मिळालीच आणि पुस्तकांमुळे तर ही आता अनेक जणांपर्यंत नक्कीच पोचेल. त्यासाठी अर्चनाताईंना खूप खूप धन्यवाद. आणि भविष्यात अशीच अनेक पुस्तके वाचायला नक्कीच मिळतील याची खात्री आहे. माती म्हणजे वसुंधरा, माती म्हणजे सृजन, माती ही तर माता, भाळी लावावा कण कण. मातीशी नाळ जोडली असलेल्या या 2 लेखिकांची ही पुस्तकं, परक्या मातीत रुजताना आणि वाळूत उमटलेले ठसे, ही दोन्ही पुस्तकं सवलतीच्या दरात घरपोच मिळवण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधा. कसा वाटला आजचा भाग? कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तुमच्या काही सूचना असतील तर त्याही सांगा बरं का. आजच्या पारावरच्या भागात सहभागी दोन्ही लेखिका आणि दोन्ही वाचक यांना मनापासून धन्यवाद. आजच्या भागात जरी थांबत असलो तरी सर्व रसिक आणि वाचक यांच्याशी संवाद मात्र चालूच राहील. ग्रंथाली वॉच हे यूट्यूब चॅनल आणि ग्रंथाली.com ही वेबसाईट ही माध्यमं तर आहेतच. सालाबादप्रमाणे येत्या 25 डिसेंबरला ग्रंथालीचा वाचक दिनही साजरा होतोय, ऑफलाईन बरं का. अशाच वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आणि उपक्रमांमधून आपण सर्वजण भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.